नमस्कार मित्रांनो. आज महाराष्ट्रामध्ये असंख्य MPSCचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत आणि विविध राज्यांमध्ये सुद्धा विद्यार्थी आंदोलन करत आहेत. पण तुम्हाला 1848 आंदोलन याद करून देतो. 4 जानेवारी 1848ला एक महिलांनी आंदोलन करून भिडेवाडा पुणे इथे एक शाळा चालू केली आणि ती शाळा फक्त रूढी परंपराला आणि शास्त्राला मान्य नव्हती. पण त्या परंपरेला आणि त्या शास्त्राला लाथ मारत त्या बाईंनी, त्या सावित्रीबाई फुले देवींनी एक शाळा उभारली दलितांसाठी आणि महिलांसाठी. जे शिक्षण वंचित होतं त्याला लागू केलं आणि त्यांची जयंतीला आपण कोटी कोटी नमन करतो. त्याच पहिले महिला होते आणि पहिली महिला शिक्षिका होते भारतातली आणि त्यांनी खूप काही एज्युकेशन रिफॉर्मसुद्धा केलेले आहेत. B.R. आंबेडकर जे आपण म्हणतो, बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांनी त्यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन महिलांना एज्युकेशन द्यायला पाहिजे असं सुद्धा कर्तृत्व आहे. आज संविधानामध्ये महिलांना आरक्षण दिलं जातं आणि सगळेजण म्हणतात की संविधानाची देणगी आहे. पण त्याच्या अगोदर आपल्याला अजून एक जणांची देणगी आहे, ती म्हणजे सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले. जे दोघींनी सिद्ध करून दिलं की जर का एक कुटुंबसुद्धा जर का जागी झालं तर भारतामध्ये रिफॉर्म्स आणू शकतं, भारतामध्ये क्रांती आणू शकते आणि क्रांती ज्योती पेटवू शकते. आणि त्याचं उदाहरण ठरले हे दोघी, सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले. तर आज त्यांना आपण आठवण करूया आणि आपल्या जे देशातल्या ज्या महिला आहेत, ज्या आज खूप उच्चपर्यंत नाव कमवत आहेत, खेळमध्ये असो, या शिक्षणात असो, या कवितामध्ये असो, कोणत्याही क्षेत्रामध्ये असो, त्या आपल्या नावाला आकाशाच्या उंचाईपर्यंत घेऊन जात आहेत बिना कोणाच्या साह्याने. आणि ते घराच्या अंगण ओलांडताना कधीच विचार करत नाहीत, कारण की त्यांच्याकडे शिक्षण आहे. शिक्षणाचं जे वाघिणीचं दूध म्हणतो ते त्यांनी पिलेलं आहे आणि जर का ते पिणार तर ते डकार मारणारच आणि ते पियायलाच हवं प्रत्येक महिलांनी, असं मला वाटतं. तर हा मेसेज जास्तीत जास्त लोकांना सांगा आणि महिलांनी शिक्षण का केलं पाहिजे, का नाही केलं पाहिजे याच्यावरती तुम्ही कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. सावित्रीबाई फुले यांची जयंतीनिमित्त तुम्हाला सादर नमन. थँक्यू.